ज्याचा पक्षप्रमुखच मतदानाच्या कालच्या दिवशी शेंबड्यासारखा रडत असताना आपल्याला दिसला। परत एकदा देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाचं सरकार येत आहे। हे कालच्या उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषद आणि आज सकाळच्या संजय राजाराम राऊतच्या रडगाण्यामुळे सिद्ध झालेला आहे। उद्धव ठाकरे आपल्या मुलांना घेऊन लंडनला पळण्याच्या तयारीमध्ये आहेत। आज सकाळी संजय राजाराम राऊत बोलत असताना त्यांनी एक साधी सरपंचाची निवडणूक लढवली नाहीये, तो निवडणुकीचं आकलन आणि ॲनालिसिस करताना दिसला। ज्याचा पक्षप्रमुखच मतदानाच्या कालच्या दिवशी शेंबड्यासारखा रडत असताना आपल्याला दिसला। पराभव काय असतो ह्याला अगर चेहरा दाखवायचा असेल तर काल उद्धव ठाकरेंचा चेहरा बघितल्यानंतर तोंडावर जे 12 वाजलेले आणि 4 जून नंतर परत एकदा देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाचं सरकार येत आहे। हे कालच्या उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषद आणि आज सकाळच्या संजय राजाराम राऊतच्या रडगाण्यामुळे सिद्ध झालेला आहे। मैदानात हे पूर्ण पद्धतीने सपशेल तोंडावर आपटलेले आहेत। मी ह्या निमित्ताने गृह विभागाला मी परत एकदा विनंती करेन की लवकरात लवकर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि कुटुंबाचं पासपोर्ट त्यांनी जप्त करून घ्यावं। कारण असं आहे की 4 जूनला पराभव होणारच आहे हे आता सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून माझ्या माहिती अनुसार ते कुटुंब लंडनला पळण्याच्या तयारीमध्ये आहे। अंगावर असलेले भ्रष्टाचाराचे आणि खुनाचे आरोप याचमुळे उद्धव ठाकरे आपल्या मुलांना घेऊन लंडनला पळण्याच्या तयारीमध्ये आहेत। म्हणून लवकरात लवकर पोलीस खात्याने त्याच्या नावाने लुकआउट नोटीस काढावी आणि त्याचबरोबर त्यांचे पासपोर्ट जप्त करावेत अशी मागणी मी या निमित्ताने करतोय। ज्या पद्धतीने काल मतदान झालं सरळ सरळ स्पष्ट झालेलं आहे की महायुतीला मोठ्या ताकदीने महाराष्ट्राच्या त्या मतदारसंघाच्या लोकांनी मनापासून स्वीकारलेलं आहे। सगळेच आमचे उमेदवार घासून नाही ठासून निवडून येत आहेत आणि त्याचमुळे हे कालपासून जे काय रडगाणं महाविकास आघाडीच्या नेत्यांची सुरू झालेलं आहे हे त्याचाच पुरावा आहे की या आपल्या राज्यामध्ये महायुती 45 चा आकडा गाठते। महाराष्ट्राच्या जनतेने परत एकदा मोदीजींचं नेतृत्व आणि आमच्या महायुतीच्या सरकारला स्वीकारलेलं आहे आणि तेच चित्र आपल्याला 4 जूनला दिसणार। धन्यवाद।